स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिठाचे उपयोग कुठे कुठे आणि कसे केले जाते। तर त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा आपले आजी आजोबा असायचे त्यांच्याकडे असे कोणतेही केमिकल प्रोडक्ट्स नव्हते, त्यामुळे ते अगदी नैसर्गिकरित्या आपल्या घर आणि घरातली जी काही वस्तू आहे ती स्वच्छ करायचे। तर आज सुद्धा आपण ते त्याच प्रकारे जे आहे ते स्वच्छ करू शकतो। त्याने काय होईल, आपल्याला जे काही डिटर्जंट किंवा कोणतेही जे केमिकल प्रोडक्ट्स आपण वापरत आहोत ते 1 महिन्याच्या ऐवजी आपण 2 महिने सुद्धा यूज करू शकतो आणि त्याचबरोबर आपले पैसे सुद्धा वाचतील। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला उपयोग आहे मिठाचा आपल्या जेवणामध्ये, कारण जोपर्यंत आपण जेवणामध्ये आपल्या मिठाचा समावेश करत नाही तर आपलं जेवण जे आहे ते चवच येत नाही त्याला। तर मीठ जे आहे ते भाजीमध्ये तर आपण ॲड करतच असतो, पण पुन्हा जे आहे ते आपण भात मांडताना सुद्धा जे आहे ते मीठ ॲड करत असतो। त्यानंतर सेकंड जे आहे यूज त्याचा मीठ पाणी। जर 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा लिंबू घ्यायचा आणि थोडं जे आहे ते मीठ ॲड करायचं। जर हे पाणी आपण पिलं तर आपल्या बॉडीमध्ये जे काही कमतरता आहे, आपल्याला कमजोरी जर वाटत असेल तर तुम्ही जे हे पाणी आहे ते घेऊ शकता त्यावेळेवर। त्यानंतर तिसरा यूज आहे, आपल्याला 1 चम्मच मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध निंबू घ्यायचा आहे। जे आपण यूज केलं होतं आधी निंबू पाणी पिण्यासाठी, तेच निंबू मी इथे घेतलेला आहे आणि जी काही पितळेची भांडी आहे ते घासण्यासाठी याचा वापर होतो। कारण आधी काही कोणतेही केमिकल प्रोडक्ट नव्हते, त्यामुळे पहिलीचे जे लोक आहेत ते असेच क्लीन करायचे। तर यासोबतच तुम्ही मिठासोबत निंबू शिवाय तुम्ही चिंच वगैरे घेऊ शकता, म्हणजे कोणतीही आंबट वस्तू घेऊ शकता आणि त्याने जे आहे ते असं क्लीन करून घेऊ शकता। मग पूर्ण जे काळे डाग आहेत ते इझिली रिमूव्ह होऊन जातात। तुम्ही बघू शकता हे सर्व क्लीन याने केल्यानंतर तुम्हाला एखादी विम डिटर्जंट वगैरे किंवा कोणतेही लिक्विड घ्यायचं आहे आणि ते त्याने क्लीन करून घ्यायचं आहे। मग तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता, इतकं छान क्लीन आणि असं भांडी ती चमकून जातात। तर एखादी वेळेस जे आहे तुम्ही या प्रकारे याचा यूज नक्कीच करून घेऊ शकता, कारण त्याने काय होईल, आपलं प्रोडक्ट जे आहे ते जास्त दिवस वापरता येईल समोर आपल्याला आणि आपले पैसे सुद्धा वाचतील। त्यानंतर याचा चौथा जो उपयोग आहे मिठाचा तो आहे सोडा ॲड करून घ्यायचं 1 चम्मच मिठामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 जे चम्मच आहे गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि ते लिक्विड आपल्याला वॉशरूममध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याने काय होईल, जे काही बॅक्टेरिया आहे, जे काही जंतू आहे ते मरून जातील। तर हे मिश्रण आपल्याला रात्रीच्या वेळेस टाकून ठेवायचं आहे, म्हणजे रात्रभरात ते चांगलं जे आहे ते वर्क करेल आणि बरेचसे जे बॅक्टेरिया वगैरे जे काही जंतू वगैरे आहे ते मरून जातील। तर हा उपयोग सुद्धा तुम्ही आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा नक्कीच करू शकता। त्यानंतर पोछा मारताना सुद्धा जे आहे आपण मिठाचा उपयोग करू शकतो, कारण असं म्हटलं जाते की जर आपण मिठाचा पोछा वगैरे मारला तर आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी सुद्धा निघून जाते। तर हे तुम्ही मानता किंवा नाही हे तर मला नाही माहिती, पण ह्या यूज आपण नक्की करायला पाहिजे, कारण खाली सुद्धा जे काही कॉर्नर असतात तिथे मुंग्या आणि जुरडं सुद्धा लागतात आणि उन्हाळ्यामध्ये तर बरीचशी जी आहे ते कॉर्नरमध्ये मुंग्या वगैरे लागतच असतात। त्यानंतर मिठाचा जो उपयोग आहे तो आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता तुम्ही। अशी जर 1 वाटी तुम्ही मिठाची ठेवली तर मिठाच्या वाटीने काय होईल, त्या फ्रीजमधला जो काही वास आहे तो निघून जाईल। त्यानंतर मिठाचा उपयोग आपण पुन्हा या प्रकारे सुद्धा करून घेऊ शकतो। तर आपण जेव्हा प्रेस वगैरे करतो कपडे, तर त्या प्रेसची जी सरफेस आहे ती काळी काळी होऊन जाते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पेपर घ्यायचा आहे, तुम्ही न्यूजपेपर सुद्धा घेऊ शकता आणि त्यावर 2 ते 3 चम्मच जे आहे ते मीठ ॲड करून घेऊ शकता आणि त्यावर ती प्रेस जी आहे ते आपल्याला असं रफली जे आहे ते घासून घ्यायची आहे, म्हणजे ते जे ब्लॅक सरफेस आहे ते पूर्ण निघून जायला हवं। तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे 2 ते 3 वेळा करा आणि चेक करा की ते ब्लॅक जे आहे सरफेस ते व्यवस्थित निघलं आहे की नाही। तर तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये आता दाखवतेच, तर तुम्ही बघू शकता इतक्या म्हणजे इझिली जे ते ब्लॅक जे होतं ते रिमूव्ह होऊन गेलेलं आहे। तर तुम्ही असं एखादी वेळेस जे आहे ते नक्कीच करून बघा आणि याने जे आहे ते ब्लॅक पूर्ण ते निघूनच जाईल। तर एकदमच म्हणजे पूर्ण नाही निघणार, पण थोडं पार तर ते निघूनच जाईल। तर त्यानंतर आपल्याला मीठ आणि मोरीचा एक इथे वापर आहे, ते आहे डीट करण्यासाठी। तर तुम्ही असं मीठ आणि मोरी एका हातामध्ये मुठ्ठीमध्ये घेऊन घ्यायचं आणि 4 ते 5 वेळा त्या व्यक्तीच्या अंगावरून फिरवून घ्यायचं आणि वॉशरूममध्ये टाकून द्यायचं, तर आपली डीट जी आहे ती निघून जाईल। त्यानंतर मिठाचा जो उपयोग आहे नेक्स्ट तो आहे
आपले भांडी घासण्याची तारं, तर त्यामध्ये बरेचसे जे अन्नाचे कण आहेत ते अटकून राहत असतात. तर एका ज्या भांड्यामध्ये काय आहे, कोमट पाणी घ्यायचं आणि मीठ आणि सोडा ॲड करून घ्यायचं त्यामध्ये, आणि थोड्या 1 ते 2 तासासाठी ते सर्व काही घासण्या जे आहे त्यामध्ये अशा टाकून ठेवायच्या. म्हणजे त्यामधलं सगळं जे कण आहे ते निघून जाईल आणि जो वास येईल तो सुद्धा निघून जाणार. तर असं सुद्धा तुम्ही एकदा करूनच बघा. त्यानंतर फ्रीज पुसण्यासाठी सुद्धा तुम्ही मिठाचा उपयोग करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मिठाची वाटी जसं तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये, तसंच तुम्ही मिठाने पूर्ण फ्रीज सुद्धा क्लीन करून घेऊ शकता. कारण मीठ जर तुम्ही क्लीन केलं तर त्यामध्ये जे काही वास आहे, जे काही प्रोडक्ट, जे काही अन्न सांडलेलं होतं, तर ते त्याच्यामुळे ते वास येतो आणि खराब होऊन जाते. तर तुम्ही एकदा असं पुसून घेऊ शकता. तर ही काही होती अशी मिठाची उपयोगी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर मिठाच्या पाण्याने फ्रीज पुसून घेतल्यानंतर तुम्हाला एकदा पुन्हा स्वच्छ कापडाने जे आहे ते फ्रीज पुसून घ्यायची आहे. अदरवाईज जर मिठाचा वास दुधाला वगैरे लागला, दूध जेव्हा आपण ठेवतो ते खराब होण्याचे चान्सेस असते. म्हणून तुम्ही एकदा पूर्ण वाळल्या कपड्याने जे आहे ते फ्रीज पुसून घ्यायची. चला पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तोपर्यंत मजेत.